नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच। शिवजन्मोत्सव निमित्त मीरा भाईंदर रोडवरील काशीमीरा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसरातील अवैध पार्किंगच्या विरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक। जाणून घेऊया मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांचे काय म्हणणे आहे। गोवर्धन देशमुख जी, दरवर्षी तुमची शिवजयंती इथं मोठ्या उत्साह असते। यावर्षी पण 19 फेब्रुवारी करणार आहे। आज मी बघितलं तुम्ही वाहतूक नियोजनाबद्दल काही चर्चा काय म्हणाल तुम्ही शिवजयंतीबद्दल आणि त्या वाहतूक किंवा इथे जे महाराजांच्या पवित्र पुतळ्यासमोर मध्यपिका काय तुमचं म्हणणं आहे, काय वाटतं काय करायला पाहिजे। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी। गेल्या 7 वर्षापासून आम्ही शिवजन्मोत्सव सोहळा शहरामध्ये करत असतो आणि आपले जे महाराजांचं इथे स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं काशीमीरा नाक्यावरती छत्रपती शिवाजी महाराज चौक, याच्या आजूबाजूला सगळे बार, हॉटेल आणि याच्यामुळे तुम्हाला मी आता मुद्दाम विनंती करतो, दाखवा ही वाहतूक कोंडी, दाखवा ही वाहतूक कोंडी होती पाठीमागे, ही ॲम्ब्युलन्स आपण इथे शिवजन्मोत्सव सोहळ्याची जी तयारी आहे त्याची पाहणी करायला आलो आहे, स्थळ पाहणी करायला आलो आहे। आपला मंडप, डेकोरेशन, इथे लाईट सगळी व्यवस्था कशी असावी आणि महिन्याच्या 1 तारखेला छत्रपती शिवपूजन आणि वंदन असतं। तर ज्या ज्या दिवशी आम्ही इकडे येतो तर आज तुम्ही बघा, आता हे ॲम्ब्युलन्स ज्या वेळेस आम्ही मराठी एकीकरण समिती म्हणून या ठिकाणी येतो, या ठिकाणी उपस्थित असतो, तर आमच्या निदर्शनास असं येतं की शहरामध्ये अनेक ठिकाणी पोलीस चांगलं काम करतायत, कारवाई करतात, त्यांचं कौतुकच आहे। परंतु आपल्या नाक्यावर सनराईज हॉटेलचे ज्या पार्किंग आहेत आणि इथे पुढे अमिषा रेस्टॉरंटचे पार्किंग आहे, पुढे इकडे वाईन शॉप आहे, त्या वाईन शॉपच्या समोर आणि इथे अंडा भुर्जीच्या गाड्या, चायनीजच्या गाड्या लागल्या, त्याच्या सगळ्या पार्किंग इकडे आहेत आणि त्या पार्किंगमुळे तिथे रस्ता अरुंद रस्ता आहे, एक गाडी त्या ठिकाणून पास होईल असा रस्ता आहे। तर माझी अशी विनंती आहे पोलिसांना, माननीय जे पोलीस निरीक्षक आहे वाहतूकचे आणि या ठिकाणचे आमचे पोलीस निरीक्षक कांबळे साहेब आहेत, या दोघांना संयुक्त विद्यमानाने कारवाईसाठी माझी विनंती आहे की आपण या बाजूला एकही वाहन उभा न राहून देता हा रस्ता जर आपण मोकळा केला तर या बाजूला घोडबंदरपर्यंत जी वाहतूक कोंडी होते आणि या बाजूला जर चेकनाक्यापर्यंत जी वाहतूक कोंडी होते ती सुटण्यास आपल्याला मदत होईल आणि यामुळे नागरिकांचा जो त्रास आहे तो कमी होईल। इथे जवळपास 20 फूट रस्ता हा वाहतूक कोंडीने म्हणजे वाहतूक त्या ठिकाणी उभा केली जाते, वाहनं उभा केले जातात। आपण हे सोडवावं आणि ही वाहतूक कोंडी मुख्य नाक्यावर होते, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जो त्रास होतो, धूळ मातीचा जो त्रास होतो हा कमी होईल, एवढंच या ठिकाणी मी बोलतो।